मी स्नेहल दर्पणकर SP9 क्राईम स्टोरी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। शहरातील एका मध्यवर्ती कुटुंबात अचानक चोरी झाल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली। घरातून काही मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम गायब होती। घरात जबरदस्तीने प्रवेश केल्याची कोणतीही स्पष्ट चिन्ह दिसत नव्हते। पोलिसांनी घरातील प्रत्येक व्यक्तीची चौकशी सुरू केली। सुरुवातीला संशय बाहेरच्या व्यक्तीवर होता, मात्र तपासादरम्यान घरातील मोबाईल आणि CCTV फुटेज मधून पोलिसांच्या हाती एक महत्त्वाचा धागा लागला। घटनेच्या काही वेळ आधी एका व्यक्तीने घराजवळ वारंवार फेऱ्या मारण्याचं CCTV मध्ये दिसून आलं। त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीची ओळख पटवण्यास सुरुवात केली। धक्कादायक बाब म्हणजे त्याच्यावर घरच्यांचाच सर्वाधिक विश्वास होता। त्याच्याशी या घटनेचा संबंध असल्याचा संशय तपासात पुढे आला। पोलिसांच्या चौकशीत अनेक विसंगती समोर आल्या आणि अखेर संपूर्ण प्रकाराचा उलगडा झाला। या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते, गुन्हा कितीही हुशारीने लपवण्याचा प्रयत्न केला तरी एका छोट्याशा पुराव्याने तपासाची दिशा बदलू शकते। अशा घटनांमध्ये CCTV, मोबाईल डेटा आणि डिजिटल पुरावे पोलिसांच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावतात। आधुनिक तपासात अशा पुराव्यांचा वापर किती निर्णायक ठरतो याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात। तर या आणि अशाच घटना पाहण्यासाठी पाहत रहा SP9 स्पेशल पोलीस क्राईम डायरी। धन्यवाद।